नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जगदाळे, आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण आर्डोर सीड्सचा ड्रीम येलो या प्लॉट मध्ये आलेलो आहे। हा प्लॉट आहे माडा तालुक्यातील आंबड या गावी आलेलो आहे आपण। यांनी आपल्या आर्डोर सीड्सचा ड्रीम येलो आणि प्राइम ऑरेंज या व्हरायटीची लागवड केलेली होती। आपल्या सोबत राज कदम हे शेतकरी आहेत, युवा शेतकरी। आपण यांच्याकडून माहिती जाणून घेऊ। नमस्कार दादा। नमस्कार। या व्हरायटीची माहिती कुठून भेटली तुम्हाला ड्रीम येलो? मला हे व्हरायटीची माहिती माझं स्वतःचं काउंटर आहे, तेथील महेश जगदाळे सर यांच्याकडून मला माहिती भेटली। त्यांच्याकडून मी रोपे घेतले 14 जूनला लागवड केली। लागवड 1 नंबर झाली आणि लागवड आहे ती 1-1 वर आहे, 1-1 या पद्धतीवर आहे। बिगर मल्चिंगची लागवड केली आहे। हा, बिगर बघू शकता शेतकरी मित्रांनो, बिगर मल्चिंगची लागवड केलेली आहे आणि बुडाला भर वगैरे माती वगैरे कशी लावलेली आहे बघू शकता। आर्डोर सीड्सची ही ड्रीम येलो ही व्हरायटी आहे, रोगासाठी अत्यंत दणकट आणि पडत्या पावसात आम्ही व्हिडिओ घेत आहे। मागील 8 दिवस झाले इथं भरपूर पाऊस चालू आहे। तुम्ही तो फुलाची क्वालिटी वगैरे बघू शकता कॅमेऱ्यामध्ये। फुल वगैरे कॉम्पॅक्टनेस आहे, मागून वगैरे बघू शकता फुल कसं आहे, कॉम्पॅक्ट आहे। असं चेंडू सेगमेंट मध्ये बॉल येत आहे। रबर टाईप पाके आहे ह्याची, त्यामुळे पाणी वगैरे साचत नाही आणि पडत्या पावसात सुद्धा ह्याला फुलाला किंवा झाडावर करपा, थ्रिप्स, भुरी याचा काही अटॅक नाही। साधारण झाडाची हाईट जर बघायला गेली तर 4-4.5 फुटापर्यंत हाईट गेलेली आहे। 1 नंबर फुलांची कळीची संख्या वगैरे झालेली आहे। तर दादा मला सांगा की या प्लॉट मध्ये तुमचं तोड किती झाले आता? या प्लॉट मध्ये माझे 3 तोडे झालेले आहेत। बर, मागील तोड्याला तुम्हाला फुलाला दर काय गावला? ड्रीम येलो मागील फुलाच्या तोड्याला दर मला 120 ते 122 रुपये गावलेला आहे। 122। काय मार्केट मध्ये काय म्हणतात? या मार्केट मध्ये व्यापाऱ्यांची जास्त मागणी आहे या फुलाला। मागणी चांगली आहे आणि साईज पण भरपूर होते आणि माल वजनी देते। त्याचं नियोजन कसं केलं? दोन्ही बेड मधलं अंतर वगैरे शेतकरी? दोन्ही बेड मधले अंतर हे 6 फूट आहे आणि दोन्ही झाडातील अंतर हे 1.25 फुटाचं आहे। ह्यासाठी तुम्ही नियोजन कसं केलं? म्हणजे रोगासाठी, करप्यासाठी कुठलं औषध वगैरे काय? करप्यासाठी फक्त M45 मारलेला आहे याला आणि त्याच्यात एक कॉम्बीचा हात घेतलेला आहे। तरी आता पावसात सुद्धा बघू शकता पानं वगैरे समजे एक कॉम्पॅक्टनेस आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय फांदी वगैरे करपण आहे काय सुद्धा, आणि 1 नंबर प्लॉट आलेला आहे। तर आपल्या काउंटर पण आहे तुम्ही म्हणता, तर त्या काउंटरचा पत्ता वगैरे सांगू शकता? राज कृषी केंद्र आंबड म्हणून आपलं कृषी सेवा केंद्राचा पत्ता आहे, कुर्डवाड टेंभूर रोडला आहे। त्यामध्ये आपण तुम्हाला आर्डोर सीड्सची जी युनिकॉर्न 11 ही मका यालती, ती मका दिलेली शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे? किंवा मधु 11 जी दिलती आपण सीड कॉर्न, युनिकॉर्न 11-10चा रिझल्ट एकदम भारी आहे। शेतकऱ्यांची जास्त मागणी यायला लागलेली आहे युनिकॉर्न 11-10 या मक्यासाठी। आणि मधु 11 पण ही व्हरायटी चांगली आहे। मधु 11 या व्हरायटीची पण उंची 8 ते 9 फूट जाते आणि कणीस पण चांगला आहे। आणि युनिकॉर्न 11-10 या मक्याची उंची 11 ते 12 फुटापर्यंत जाते आणि 43 ते 45 क्विंटल पर्यंत उत्पादन पडतोय। तरी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही आर्डोर सीड्स वैभव दोडका असेल किंवा मधु 11 ही स्वीट कॉर्न असेल, युनिकॉर्न 11-10 मका असेल किंवा अमूल्य म्हणून कांदा आहे आपला, जो 5 महिन्याचा कांदा म्हणतो पुन्हा फुरसंगी, ह्या कांद्याचं जर बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही साहेबांशी कॉन्टॅक्ट करू शकता। साहेबांना तुम्ही आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 70 66 74 69 12। थँक्यू, धन्यवाद।